नमस्कार मंडळी, काय म्हणताय? दुपारची वेळ आहे आणि म्हटलं चला आज एक असं काम करूया जे बहुतेक सगळ्याच गृहिणींच्या नशिबी येतं आणि ते म्हणजे नवऱ्याच्या कपाटाची आवरावर. बघा जरा या कपाटाची अवस्था, वाटते काय ते काही शोधायला मिळेल. असो, तक्रार करून काय फायदा, काम तर आपल्यालाच करायचंय. तर आज आपण हे कपाट पूर्णपणे ऑर्गनाईज करणार आहोत आणि माझे पतिदेव जेव्हा घरी येतील तेव्हा त्यांना एक स्वच्छ, सुंदर आणि व्यवस्थित कपाट दिसेल. सगळ्यात आधी हे महाशय बाहेर काढूया. कोण म्हणतं पुरुषांना कमी कपडे लागतात? इथे तर माझ्या कपड्यांपेक्षा जास्त ढिगारा दिसतोय. जुने कपडे बाजूला काढूया आणि जे वापरात नाहीत ते वेगळे करूया. जे कपाट तुम्ही आता बघितलं ते सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आम्ही 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहत होतो तेव्हा आम्हाला कपडे ठेवण्यासाठी कोणतंच कपाट नव्हतं, लग्नात दिलेली तिजोरीशिवाय. मग एक्स्ट्रा 2 मुलं झाल्यावर भरपूर कपडे पडायला लागले तेव्हा हे कपाट आम्ही खरेदी केलं होतं. ते पहिल्यांदाचं कपाट आहे. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, कपड्यांना व्यवस्थित घड्या घालणे. मी नेहमी शर्ट आणि टी शर्टना अशा पद्धतीने घडी घालते की ते कमी जागेत बसतात आणि जेव्हा आपल्याला ते हवे असतात तेव्हा सहजच मिळून जातात. पॅन्टसाठी अशाच सोप्या पद्धतीने मी घड्या घालते, त्यामुळे कपाटात जागा वाचते आणि कपडेसुद्धा चुरगळत नाहीत. कपड्यांना घड्या घालून झाल्यावर आता कपाटाची थोडी स्वच्छता करणार. धूळ वगैरे असेल तर ती पुसून घेणार. माझ्याकडे हे काही छोटे छोटे बास्केट्स आहेत ते मी वापरणार. बेल्ट्स, मोजे आणि छोट्या वस्तूंसाठी सर्व एकत्र करणार, म्हणजे शोधायला मला पण सोपं आणि मिस्टरांना पण सोपं. व्यवस्थित घडी घातलेले कपडे एकामागे एक ठेवणार. यामुळे एकतर कपाटात खूप जागा मिळते आणि दुसरं म्हणजे कोणते कपडे कुठे आहेत हे लगेचच समजतं. ज्या कपाटात मी घड्या घालून ठेवत आहे ते कपाट सगळ्यात पहिल्यांदा घेतल्यामुळे तरी त्या कपाटाला 15 वर्ष होऊन गेली. मिस्टरांचा जीव त्या कपाटात असल्यामुळे त्यांनी कुणालाही ते दिले नाही, उलट ते रंगवून वापरलं असू दे म्हणाले आणि स्वतःच वापरायला लागले. अजून आम्ही ह्या नवीन घरात असल्यामुळे कोणतंही फर्निचर केलेलं नाही आहे. त्याच लग्नातल्या जुन्या वस्तू वापरत आहोत. हा बेडसुद्धा आमच्या लग्नातलाच आहे. 17 वर्ष पूर्ण झाली. ही बघा पिशवी, मिस्टर जेव्हा ट्रिपला वगैरे जातात तेव्हा ती फुगवून वापरतात. उशी आहे ती, पिशवी नव्हे. आणि अशा पद्धतीने त्यांच्या कप्प्यात म्हणजे जी बॅग त्यांनी नेतात त्याच बॅगेमध्ये ठेवलं. आणि मी जे घडी मारते ते धोतर, आमच्या इकडे पूजा वेगवेगळ्या बनवतात तेव्हा मिस्टर हे धोतर घालूनच सगळ्या विधिवत पूजा करतात. सोहळ्याने पूजा लक्ष्मीपूजनच्या वेळेला घालतात मिस्टर ॲक्च्युली हे. आणि बघा हे सॉक्स घेतलेले आहेत आणि काही रुमाल आहेत नवीन. ते रुमालासाठी मी एक पिशवीच केल्या, त्यामध्ये रुमाल आणि सॉक्स ठेवणार म्हणजे सर्व त्यांना व्यवस्थित सापडेल एकाच ठिकाणी. आणि 2 कप्पे करणार. एका कप्प्यामध्ये शर्टांच्या घड्या घालणार आणि दुसऱ्या कप्प्यामध्ये सगळ्या पॅन्टा ठेवणार. हे बघा हे नवीन सॉक्स घेतलेले आहेत. त्यांचे पाय आणि मुलाचे पाय एकसारखेच झाले असल्यामुळे मुलगा काय करतोय त्यांचे सॉक्स घालतोय आणि सगळे ओरडाओरडू चालू होते माझं का घालतोय म्हणून. म्हणून त्यांनी नवीन एक जोड आणून ठेवल्यात 2-3. टी शर्ट मी वेगवेगळे ठेवणार. जे नाईटसाठी वापरतात टी शर्ट आणि पॅन्टा ते वेगळंच ठेवायला लागले. आणि बनियन वगैरे जे इंची कपडे ते वेगळ्या कप्प्यात ठेवणार सगळ्या घड्या मारून. बरेच दिवस मी ठेवलं नाही कारण माझा जे काय क्लास चालू होता आणि माझे ग्राफिक्सचे सुद्धा हे चालू आहेत, क्लायंटचे वर्क चालू आहे, त्यामुळे त्यांनासुद्धा व्यवस्थित वेळेत डिलिव्हर करावं लागतात डिझाईन्स. ते सुद्धा काम असतं. जेव्हा मला वेळ मिळतोय दुपारच्या वेळेत किंवा रात्री मी ते काम करत असते. आणि सोशल मीडिया मार्केटिंगचं सुद्धा काम चालू आहे, त्यामुळे असं घरातलं थोडंफार इकडं ना तिकडं राहतंच कुठलं ना कुठलं काम. सर्वच सगळ्या बाबतीत परफेक्ट असावं असं आपल्याला वाटतंय, पण ते शक्यच नाही, कुणालाच शक्य नाही. आज जगात कुणीच अशी व्यक्ती नाही की सर्वच बाबतीत ती परफेक्ट असेल. तर बघा आता हा पायजमा आहे. ॲक्च्युली नामदेव पुण्यतिथीला हा पायजमा आणि कुडता आहे त्यांचा, ते घालतात. तर ते 2-3 सेट आहेत घेतलेले. तर ते सुद्धा वेगळ्या कप्प्यात ठेवणार, म्हणजे कुडते पायजमे वेगळ्या पद्धतीने जर ठेवले व्यवस्थित घड्या घालून त्यांना ते पटकन तेव्हा सापडतील. आता हा बघा डाग पडलेला आहे. आता कसला डाग पडला हे समजून झालंय. ते पावसाळ्यामध्ये कसं दमट हवामान वगैरे झाल्यामुळे त्याला बुरशी धरल्या का काय की आता हा डाग निघला तर निघला, नाही तर नाही. दुसऱ्या आहेत 2-3 पॅन्टा त्यातल्या मी काढून त्यांना देणार आता त्या दिवशी. आता हा बघा बरमोडा फाटलेला द्यायचा आहे का नाही शिवायला, असंच ठेवल्यात आणि तसंच घालतात का काय की असं वाटते कधी कधी. आता हा मी घडी मारते नंतर शिवून घेणार. शिलाई मशीन तर काय आहेच आणि शिवतेच मी, देतच नाहीत वेळच्या वेळी. जे फाटलेत ते कपडे वेळेत द्यावं असं मला वाटतंय. आणि एकदम टाकतात. धुण्यात सुद्धा अशीच कपडे साठवून ठेवल्यात बघा.
इकडे दरवाजाच्या मागे कधी देणार आहेत काय माहीत. मी घेतलं तर ओरडतात घेऊ नको म्हणून. आणि एकदम मला लॉट पडला की मला खूप त्रास होतो मग धुताना पण. चला तर मग शर्टच्या घड्या अशा पद्धतीने मारून ठेवत आहे. सिंपलमध्येच मारायला लागले कारण नंतर आणि मला ते सर्व कपडे इस्त्रीसुद्धा मारायचे आहेत. जसं जसं मला वेळ मिळेल, जसं जसं कामात न तसं मी त्यांच्या घड्या मारते आणि इस्त्रीसुद्धा करून ठेवणार. एकतर दुपारची ऑफिसची पण माझी विम्याची सुद्धा कामं चालू आहेत. साईड बाय साईड मल्टिपल काम करायचं, मल्टीटास्किंग काम करायचं मला आवडतंय. त्यामुळे मला 2-3 बिझनेसेस रन करायला सुद्धा आवडतात. त्यामुळे मी 2-3 बिझनेस सध्या तरी घरातूनच रन करत आहे. कसं आहे, गृहिणींनी घर बसल्यासुद्धा जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं करावं असं मला वाटते. प्रयत्न जेवढा आपण करेल तेवढं आपल्या घरासाठी चांगलं आहे. तर चला, माझ्या घड्यासुद्धा झाल्या. आता सगळ्या व्यवस्थित कपाटात ठेवणार लावून. बघा अशा पद्धतीने मी व्यवस्थित ही नाईटची कपडे वरती ठेवलेली आहेत आणि खाली बघा हे वरतीच अजून इथे पिशवीमध्ये रुमाल आणि सॉक्स ठेवल्यात. ही शर्टांच्या घड्या घातलेल्या आहेत. इकडे इंची कपडे ठेवलेले आहेत आणि खाली काही पॅन्ट आहेत. आणि हे बघा कपाटाचा मेकओव्हर आधी कसं होतं आणि आता कसं दिसते. मला तर खूप बरं वाटतं हे असं स्वच्छ आणि ऑर्गनायझ्ड कपाट बघून. आता माझे पतिदेव जेव्हा घरी येतील तेव्हा त्यांना नक्कीच आनंद होईल. तर मंडळी, कशी वाटली ही माझी दुपारची कपाट ऑर्गनाईज करण्याची मोहीम? तुमच्या घरातही तुम्ही असंच करता का? तुमच्या काही खास टिप्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.